आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 29 जानेवारी म्हणजे बुधवार। आज आलेली आहे ती म्हणजे वर्षातली सर्वात मोठी मौनी अमावस्या। प्रत्येक महिन्यांमध्ये अमावस्या कितीही येते, प्रत्येक अमावस्येचे महत्त्व देखील वेगळेच असते। या अमावस्येला महाकुंभाच्या पार्श्वभूमीवरचे तिचे महत्त्व अधिक आहे। जर तुम्हाला महाकुंभामध्ये सहभागी होता आले नसेल तर तुम्ही घरी राहूनच मौनी अमावस्येचे पुण्य हे पदरात पाडू शकता। म्हणून या दिवशी तुम्हाला शांततेने देवाची पूजा करायची आहे। या तिथीला मौन व संयम पाळणे हे स्वर्ग व मोक्ष देणारे साधन मानले जाते। तर या अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय जे असतात ते कधीच वाया जात नाही। म्हणून तुमच्या घरामध्ये अडचणी असतील, सतत वादविवाद होत असेल, घरामध्ये पितृदोष असेल किंवा घराला कुटुंबाला कोणी नजरबाधा केली असेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, तर अशा कोणत्याही शुभ कार्य घरामध्ये जर निर्भीकपणे पार पडत नसतील तर हा उपाय नक्की करून बघा। कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो। तो पूजा स्थानाला घरामध्ये पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भर पाडतो। याशिवाय कापूर घरात जाळल्याने घरामध्ये सुगंध पसरतो, ज्यामुळे आपलं मन कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते। त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोषाचा प्रभाव असेल तर हा उपाय केल्याने पूर्णपणे नष्ट होऊन जातो। तर आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। या भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता। 5 कापुराच्या वड्या सर्वप्रथम तुपामध्ये भिजवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तांदूळ टाकून हा कापूर त्यावर ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी पण घेऊ शकता। तर ही मोहरी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायची आहे। ही मोहरी देखील कापरावरती टाकायची आहे। प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी तुम्हाला घेण्याची गरज नाही, एकच मुठीभर मोहरी घ्यायची आहे आणि सर्वांवरून तुम्हाला उतरून घ्यायची आहे। यानंतर तमालपत्र घ्यायचं आहे। तर हे तमालपत्र कापुरावर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। यानंतर हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि अगोदर देवघरांमध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, तुळशीपाशी एक दिवा लावायचा। यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री वास्तुदेवाय नमः असा जप करायचा आहे। काही वेळाने ते भांडे देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि हे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा त्याचा धूर जो आहे तो तुम्हाला फिरवायचा आहे। ते फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम वास्तुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही पाणी बाहेरच्या दिशेला फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही झाडाला देखील घालू शकता, फक्त तुळशीला घालू नका। तर अशा पद्धतीने हा उपाय करून झाला की तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। तर हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते, त्यासोबत घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते।